गावामध्ये तिथे आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, सुरुवात कधी होणार आहे इथल्या शोभायात्रेला? अनेक जण टीव्ही समोर बसलेले असणार आहेत। गिरगावात आज नेमकं काय काय बघायला मिळतंय? कसे पेहराव केलेले आहेत कोणी कोणी आणि कशी रंगीबेरंगी चित्र आहेत? गिरगावमधले जे आहेत एकूण उत्सव जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो। आपण मागे जर आपण पाहिलं तर एक मोठी सायकल रॅली जी आहे ती आलेली पाहायला मिळते। अनेक तरुण तरुणी आहेत, काही वरिष्ठ नागरिक आहेत, हे देखील पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेमध्ये इथे आलेले आहेत आणि यांची सायकल रॅली जी आहे ती इथे आलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण बघतो सायकलला देखील सजवण्यात आलेलं आहे आणि सभोवताली आपण इथे पाहतो आहे की सर्वत्र जे नागरिक जे आहेत ते सकाळीच सायकल रॅली काढून या नवीन वर्ष स्वागताच्या या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। मात्र या सगळ्या स्वागत यात्रेमध्ये एक होर्डिंग जे आहे ते मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेताना आपल्याला इथे पाहायला मिळते। आपण गिरगाव चौकामध्ये हे आपण पाहतोय समोर एक होर्डिंग जे लागलेलं आहे ते सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे। आम्ही गिरगावकर या संस्थेने लावलेले आहे, आमच्या महाराष्ट्रात मराठी माणसांनी ताटात काय खायचं हे फक्त आम्हीच ठरवणार, हे एक प्रकारे आवाज उठवणारं जे होर्डिंग आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळते। कारण गेले काही वर्ष आपण सातत्यानं मुंबईत पाहतोय शाकाहारी विरुद्ध मांसाहारी हा जो वाद जो आहे तो पेटलेला आहे आणि त्याचबरोबर त्या वादाला कुठे राजकीय किनार जी आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळते। महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणसाचीच एक प्रकारे गळचेपी जी आहे ती होताना आपल्याला काही खाजगी सोसायट्यांमध्ये पाहायला मिळत होती। त्यावरती राजकारणी देखील मैदानात उतरले होते आणि त्याचंच एक प्रतिबिंब जे आहे ते आपल्याला गिरगावच्या या होर्डिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळते। मराठी माणसाचा आवाज, आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही काय खायचं हे आम्हीच ठरवणार, असा एक आवाज जो आहे ते इथे उठलेला या होर्डिंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। पुढच्या काही वेळातच गिरगावमध्ये शोभायात्रेला सुरुवात होणार आहे। पुढच्या काही क्षणातच खरं तर गुढीचं पूजन जे आहे ते इथे होणार आहे। बरोबर आहे उदय, आणि आपण या बुलेट क्वीन बघतोय दृश्यामध्ये अगदी सुंदर पद्धतीने तयार झालेल्या आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या बुलेट क्वीन्स सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार आहेत, यात काही शंका नाही। आपल्या बाईकवरती, आपल्या बुलेटवरती गुढी उभारलेली असते, छान फुलांचं डेकोरेशन केलेलं असतं, स्वतः फार नटलेले असतात। माय मराठी अशी गिरगावातली यंदाची थीम आहे आणि त्याचसोबत छावा चित्रपटाचं गारुड हे या शोभायात्रेवर सुद्धा दिसतंय। छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा या रथामध्ये विराजमान आहे आणि तो पुढे असणार आहे, गुढी असणार आहे आणि एक छोटी मुलगी ती देखील आपली सायकल सोबत घेऊन या शोभायात्रेमध्ये सहभागी झाली आहे आणि बाकी बुलेट क्वीन्स सुद्धा सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार आहेत। याला कधी आता सुरुवात होईल? कारण सगळ्यांना आतुरता आहे, उत्सुकता आहे की या संपूर्ण शोभायात्रेमध्ये एक एक करून कोणकोणते चित्ररथ बघायला मिळत आहेत, काय काय संकल्पना बघायला मिळत आहेत। मला वाटतं सुरुवात झालेली आहे उदय। श्वेता, आपण पाहतोय इथे हालचाल जी वाढू लागली नाही। एक लहान मुलगी जी आहे ती इथे आलेली आहे, नथून थटून आलेली आहे। अतिशय सुंदर अशी पेहराव जी आहे ते करून इथे आलेली आहे, मराठमोळा पेहराव इथे करून आलेली आहे। आपण इथे सर्वत्र पाहतोय समोर रांगोळी देखील मोठी काढण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर इथे पोलीस सुरक्षा व्यवस्था जी आहे ती देखील इथे वाढवण्यात आलेली आहे। कारण मोठ्या प्रमाणात इथे गर्दी होणार आहे आणि गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी आणि त्याचबरोबर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील बरोबर पोलिसांचा उदय, या सगळ्या बंदोबस्तासंदर्भात आपण बोलूयातच, मात्र आपण जाऊयात आपल्या प्रतिनिधी अंजली तांडेल सध्या आपल्या सोबत आहेत जिथं बुलेट रॅली निघालेली आहे। अंजली, श्वेता, सर्वात आधी तुला आणि आपल्या प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आज गुढीपाडवा गिरगावात साजरा होतोय, शोभायात्रा येत आहेत आणि बुलेट राणे ह्या आता स्वार झालेल्या आहेत। आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात पहिल्यांदा तर काय कसा उत्साह आहे? खूप उत्साहित आहे, कारण की दरवर्षी आतुरतेने आम्ही हे गुढीपाडव्या शोभायात्रेचा खूप एक्साइटमेंटने वेट करतो आणि फायनली तो डे आला आहे, तर खूप जास्त एक्साइटमेंट आहे। कधीपासून तयारी करता तुम्ही या सगळ्याची? गेले 1.5 महिना झालं, साडी सिलेक्शन, आउटफिट काय अटायर असेल हे सगळ्याची गेले 1-1.5 महिना झाला आम्ही तयारी करतोय। ओके, तर हा जो उत्साह आहे जो आपल्याला इकडे गिरगावात पाहायला मिळतोय, खरं तर गिरगावाची शोभायात्रा ही खूप खास असते, कारण की इथे बुलेट राण्या निघतात, ढोल ताशाच्या गजरात इकडचा परिसर हा दुमदुमून निघतो। काय सांगाल तुम्ही, कधीपासून तयारी केली आहे या सगळ्या गोष्टींची? 1-2-3 दिवस झाला आम्ही तयारी करतोय आणि छान वाटतंय। नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा। तर यंदाचं जे गिरगावात शोभायात्रा निघतीये त्याचं खास वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे मराठीला साथ घालूयात, मराठीचा अभिजात दर्जा बाळगूयात, कारण की यंदा मिळालेला अभिजात दर्जाचा आपल्याला जो दर्जा मिळाला आहे ते सगळ्यात खास कारण। तर फक्त इकडे महिलाच नाही आहेत, तर अनेक लहान मुली आहेत आणि
यंदा तुम्ही एक वेगळा पेहराव करून निघालेला आहात. नेहमी आपल्याला मुली पाहायला मिळतात वेगळ्या वेशभूषेत. एक तरुणी आपल्यासोबत वेगळ्या वेशभूषेत आहे. काय सांगाल? यावेळी शंभूराजांना जास्त छावा चित्रपटानंतर जास्त प्राधान्य दिलं, तर त्यानिमित्ताने मी त्यांचा रोल केला आहे. छावा चित्रपटामुळे यंदा शंभूराजे हे प्रकाश होतात आल्यात असं त्यांना म्हणायचं आहे. पण यंदा फक्त मराठीच नाही तर सगळ्यांचे वेगवेगळे पेहराव बघायला मिळणार आहेत, ऐतिहासिक पेहराव बघायला मिळणार आहेत. कारण की पारंपरिक वेशभूषा करून इथे एक लहान मुलगीही आपल्यासोबत आपल्याला पाहायला मिळतेय. काय सांगशील? थँक्यू सो मच लाईक जो इव्हेंट केला आहे ना त्याच्यामुळे सगळ्यांना म्हणजे ड्रेसअप करायला चान्स भेटतो आणि लाईक स्वतःचं हे करायला. आज माहितीये काय आहे पण तुला? गुढीपाडवा. आणि काय आहे मराठी संस्कृतीचं काय आहे आज? नवीन वर्ष. हा, नवीन वर्ष. तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आजचा सण हा नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. श्वेता. अंजली, आपण गिरगावातली ही सगळी दृश्य, या बुलेट क्वीन्स, कोणी काय पेहराव केलाय, कोणाची काय यंदाची संकल्पना आहे, काय संदेश द्यायचा आहे, हे देखील गिरगावातल्या या शोभायात्रेत एक महत्त्वाची गोष्ट असते. आज तिथे लागलेले काही बॅनर्स, काही बोर्ड्स बरंच काही सांगून जात आहेत. आम्ही गिरगावकर यांच्या मनात नेमकं काय आहे हे आजच्या शोभायात्रेच्या माध्यमातून ते संपूर्ण जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतायत. तर बुलेट क्वीन्स निघालेल्या आहेत, त्यांच्यासोबत काही तरुणही आहेत, काही लहान मुलंही आहेत. छान या निमित्तानं आम्हाला छान पेहराव करायला मिळतो, छान गेटअप करायला मिळतो. आणि खरं तर आपली एका बाजूला संस्कृती आहेच मराठी हिंदूंची, त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागताला हा सगळा पेहराव करायला मिळणं याची सुद्धा वर्षभर अनेक जण वाट बघत असतात. आणि तो दिवस, तो क्षण आता आलेला आहे. कारण गिरगावात गुढीपाडव्याच्या निमित्तानं नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी ही जी काही रॅली निघते त्यामध्ये छान वेश परिधान केलेले किंवा छान पोशाख परिधान केलेले पारंपरिक पद्धतीनं आपल्याला तरुण तरुणी दिसत असतात. ही दृश्य आता वेगवेगळ्या ठिकाणची आपण बघतोय. घोड्यावरती स्वार झालेले वेगवेगळे ही चित्र आपल्याला दिसत आहेत. नागपुरात या शोभायात्रेमध्ये लहान मुलं वेगवेगळे वेश परिधान करून घोड्यावरती स्वार झालेले दिसत आहेत. तर दुसरीकडे ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या क्रेनच्या माध्यमातून ट्रॉलीतनं या शोभायात्रेवरती, या पालखीवरती, कोपिनेश्वराची जी पालखी आहे जी स्वतः खांद्यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणली मंदिरातून बाहेर, त्याच्यावरती पुष्पवृष्टी करताना एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी दिसत आहेत. तेही सर्वजण पारंपरिक वेशभूषेमध्ये आहेत. कारण हिंदू नववर्ष स्वागतासाठी जी शोभायात्रा ठाण्यामध्ये निघाली आहे त्याची सुरुवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाली आहे. आणि कोपिनेश्वराच्या पालखीवरती पुष्पवृष्टी करताना क्रेनच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला दिसत आहेत. राज्यभरात नववर्षाच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या संकल्पना, वेगवेगळ्या पद्धतीनं स्वागत केलं जातं नवीन वर्षाचं. कुठे पालखी असते, कुठे गुढी उभारून, कुठे बुलेटवरती बुलेट क्वीन स्वार होऊन, तर कुठे वेशभूषा वेगवेगळ्या परिधान करून, वेगवेगळी कॅरेक्टर्स करून, हे काही ठिकाणी तर सिने कलाकार सुद्धा त्यांच्या उपस्थितीत या ज्या काही शोभायात्रा निघतात नागरिकांचा उत्साह वाढवणाऱ्या असतात. त्यामुळे चैत्राची सुरुवात म्हणजे या हिंदू नवीन वर्षाची सुरुवात करताना अनेक जण भल्या पहाटे पारंपरिक पोशाख परिधान करून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रस्त्यावरती उतरतात, एकमेकांना शुभेच्छा देतात. कुठे लेझिम, कुठे ढोल ताशे, असं सगळं चित्र पारंपरिक आपल्याला आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतं. रांगोळ्या काढल्या जातात रस्त्यावरती. एकीकडे ध्वजपथक आहे, ढोल पथक आहे, बाल शिवबा आपल्याला दिसत आहेत या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले. दुसरीकडे कोपिनेश्वराची पालखी ठाण्यामध्ये निघालेली आहे. तर गिरगावात कुठे सायकल रॅली तर कुठे बुलेट रॅली आपल्याला दिसते. आता आपण जाऊया डोंबिवलीमध्ये. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत. सुस्मिता, डोंबिवलीतली काय खासियत, यावर्षी सुरुवात झाली आहे का या शोभायात्रेला मध्ये, काय आहे संकल्पना? 27वे वर्ष आहे डोंबिवलीतील या शोभायात्रेचं. मोठ्या उत्साहानं सर्व डोंबिवलीकर यामध्ये सहभागी होत आहेत. विविध कलाकार या ठिकाणी आलेले आहेत. पालखी आता निघालेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि ढोल ताशा पथकांचं वादन या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते. डोंबिवलीकर सज्ज आहेत परंपरा पोशाखामध्ये नवीन वर्षाच्या चैत्र महिन्याच्या स्वागतासाठी. आणि आज
चैत्र पालखी आपल्याला पाहायला मिळते आणि पहाटेपासूनच विविध स्तरातून लोक एकत्र आलेले आहेत. काय सांगशील, नवीन वर्षाची सुरुवात आहे डोंबिवलीकरांसोबत साजरी? मी थिएटर केलेला मुलगा आहे, नाटकात कामं केलेला मुलगा आहे आणि माझा खूप मोठा मित्र परिवार डोंबिवलीमधला आहे. सो आम्ही दरवर्षी इकडे येतो आणि मी इथे त्यांच्यासोबत गुढीपाडवा असेल किंवा दिवाळी पहाट असेल ही सेलिब्रेट करतो. आत्ताही माझे अनेक मित्रमैत्रिणी मला भेटणार आहेत आणि आम्ही खूप एक्साइटेड आहोत शोभायात्रासाठी. आणि गुढीपाडवा आणि शोभायात्रा सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच अनेक कलाकार या ठिकाणी आलेले आहेत. काय सांगाल आजच्या दिवशी डोंबिवलीकरांसोबत नवीन वर्षाचं सेलिब्रेशन आहे, नवीन वर्ष सुरू होणार आहे, काय संकल्प? संकल्प हाच आहे की जितकं हसवलं आत्तापर्यंत महाराष्ट्राची हास्यजत्राने, सोनी मराठीने, तसंच आणखीन हसवत राहू, वेगवेगळ्या कॅरेक्टर्सनी प्रेक्षकांच्या समोर येत राहू आणि मनोरंजन करत राहू. हाच संकल्प. वनिता आपल्यासोबत आहे. वनिता, किती मराठा पोशाखामध्ये तू आम्हाला दिसते, किती मजा येणार आहे आज? खूप मजा येणार आहे, कारण आता खरं तर तू काय बोलतेस मला काही ऐकू येत नाहीये, पण ही सगळा उत्साह खूप भारी आहे. कारण मी पहिल्यांदा असं काहीतरी स्वागत यात्रेत सामील झाले, पण खूप कमाल मज्जा येते आणि खूप ढोल ताशा पथकाचा आवाज आणि एक छान एनर्जी तयार होते वातावरणात. छान वाटतंय. घरोघरी गुढी उभारली जाणार आहे, पण आज सगळ्या तरुणाईसोबत, सगळ्या कलाकारांसोबत तू सहभागी झाला. धन्यवाद. एकतर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, हिंदू नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही बघू शकताय लोकांची किती गर्दी आलेली आहे इथे आणि हा गुढीपाडवा साजरा करण्यासाठी खरंच डोंबिवलीत येणंच जास्त महत्त्वाचं. तुम्ही बघू शकता महाराष्ट्राची हास्य जत्राचे कलाकार सगळे रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेत. त्यामुळे सगळ्यांनाच धन्यवाद आणि थँक्यू तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल. सर्व कलाकार आणि ताई सुद्धा या शोभायात्रेमध्ये सहभागी. या सगळ्या कलाकारांमुळे आणखी उत्साह वाढतो या शोभायात्रेचा. पुन्हा ही दृश्य आपण गिरगावातली बघतोय. हातामध्ये पाटी आणि त्यावरती छान असा लिहिलेला संदेश. मराठी नवीन वर्षाचं स्वागत कशा पद्धतीनं करता येऊ शकतं याचं हे उदाहरण आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणच्या या शोभायात्रा. पाठीवरती सरस्वती आणि त्यानंतर पारंपरिक वेशभूषा केलेल्या या सगळ्या तरुणी, दागिन्यांचा साज, डोक्यावरती फेटा, असं यांचं वर्णन करू तितकं थोडं आहे. गेल्या महिनाभरापासून त्यांची तयारी सुरू असते खास शोभायात्रेची आजच्या दिवसाची आणि प्रत्येक जण या बुलेटवरती या शोभायात्रेत सहभागी झाले. ऐकूयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतायत. ठाण्यातल्या या शोभायात्रेमध्ये ते सहभागी झालेले आहेत. पुन्हा जाऊयात आपण ठाण्यामधनं गिरगावात आपले प्रतिनिधी उदय जाधव आहेत. उदय, तिथे गुढीची पूजा झालेली आहे का? कशा पद्धतीनं, म्हणजे कशी आहे रचना या यंदाच्या शोभायात्रेची? तुर्तासी दृश्य आपण ठाण्यातली बघतोय. ठाणे आणि गिरगाव या ठिकाणची दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना घर बसल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कशा पद्धतीनं नवीन वर्षाचं स्वागत होतंय याची सगळी दृश्य बघायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा ही गिरगावातली दृश्य. आपली बुलेट सुद्धा खास फुलांनी सजवण्यात आलेली आहे. अगदी सकाळीच एरवी आपापल्या कामामध्ये व्यस्त असलेली तरुणाई आजच्या गुढीपाडव्याच्या दिवशी मात्र आवर्जून या शोभायात्रामध्ये सहभागी होत असते आणि ज्याची तयारी त्यांची गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असते. आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव या ठाण्यातनं सध्या आपल्या सोबत आहेत. तिथं सुरुवात ही जी पालखी आहे ती मार्गस्थ होत आहे आणि या पालखी सोहळ्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचप्रमाणे खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर हे देखील सहभागी झालेले आहेत. कोपिनेश्वर मंडळाचं जे आहे ते यावर्षीचं 25वं वर्ष आहे. बरेच रथ यामध्ये सहभागी झालेले आपण पाहू शकतोय. जवळपास 35 रथ जे आहेत ते या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्याचप्रमाणे पायी देखील बऱ्याच संस्था ज्या आहेत त्या या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. या शोभायात्रेमध्ये आणखी
बुलेटवरती सवार होऊन महिला देखील आहेत, त्या देखील सहभागी झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे सायकल प्रेमी या संस्थेकडून सायकल स्वार देखील या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेला आहेत. अशी गुढी जी आहे ती सर्वांनीच आपल्या घरापुढे उभारलेली आहे. चैतन्याची, संस्कृतीची गुढी जी आपण म्हणतो ती सर्वांनीच आपल्या दारापुढे, घरापुढे उभारलेली आहे. आणि आजपासून हिंदू नववर्षाला जे आहे ते सुरुवात झालेली आहे. आपण ठाण्यातील ही दृश्य पाहतोय. ठाण्यामध्ये या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास मंडळाकडून जे आहे ते रॅलीचं आयोजन करण्यात आलेले आहे. शोभायात्रा आहे भव्य अशी. त्या शोभायात्रेमध्ये बरेच रथ जे आहेत ते सहभागी झालेले आहेत. बरेच वेशभूषा करणारे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण ही जी शोभायात्रा आहे यामध्ये संस्था ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असतात. आणि यंदाचं ही जी शोभायात्रा आहे या शोभायात्रेचं खरं तर हे 25वं वर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय इकडे त्यांनी गाडीला सजवलेलं आहे आणि गुढी उभारलेली आहे. गुढी उभारलेली आहे गाडीजवळ. काय सांगाल, काय भावना आहेत आजच्या दिवशी? आपल्या प्रत्येक मराठी माणसाला आपल्या गुढीचा अभिमान पाहिजे. मराठी वर्षापासूनच आपलं वर्ष सुरू झालं पाहिजे, ही सगळ्यांची भावना पाहिजे. एवढंच मला म्हणायचं. आपण आगळे वेगळे गुढी उभारलेली पाहायला मिळते. गाडीवरती गुढी उभारलेली आहे. काय महत्व याचं सांगाल? गाडीवरती उभी करण्याचं एकच कारण आहे की सगळ्यांनी त्या भावना आपल्या जपल्या पाहिजेत, हे त्याच्या मागे उद्देश आहे. आणि लोकांनी अशा प्रकारे सगळ्या प्रकारे आपल्या सनातन धर्माचा अभिमान बाळगला पाहिजे. आता हे 3 गाड्या आहेत. आधी हिरवा, आपला भगवा, नंतर पांढरा आणि हिरवा, असं हे आपल्या तिरंगाचं प्रतीक म्हणून या 3 गाड्या आपण उभ्या केलेल्या आहेत. ह्याचा आम्हाला अभिमान आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर गाडीवरती गुढी उभारलेली आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती करण्यात आलेली आहे. आपण इथे पाहतो कोपिनेश्वर न्यास मंडळाकडून जी आहे ती सुरुवात करण्यात आलेली आहे. ठाण्यामधली ही दृश्य शोभायात्रेची बघितल्यानंतर पुन्हा एकदा आपण गिरगावात जाऊया. तिथे लक्ष वेधून घेण्यात तर सुवाची संपूर्ण संकल्पना आहे ती साकारण्यात आलेली आहे. 27वं वर्ष आहे आणि या 27व्या वर्षात पदार्पण करत असताना एक नवीन तरुणाई मोठ्या प्रमाणात या उत्साहात सहभागी होताना पाहायला मिळते. दरवर्षी या स्वागत यात्रेमध्ये तरुणाईचा सहभाग खूप असतो. कारण की या डोंबिवलीला एक पार्श्वभूमी आहे, सांस्कृतिक नगरी म्हणून या डोंबिवलीला ओळखलं जातं. आणि वेगवेगळ्या उत्सवाच्या माध्यमाने ही तरुणाई पुढे येत असते. याही वर्षी वेगवेगळे थीम्स घेऊन, मेसेजेस घेऊन जे आहे तरुणाई रस्त्यावरती उतरलेली आहे. नक्कीच यंदाच्या वर्षी आपण पाहतोय की मराठी सण असतील, संस्कृती असेल आयोजित केले जातात. गेल्या 2 ते 3 वर्षापासून ही संस्कृती जपण्याचं मोठ्या प्रमाणात काम आहे. डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदे उपस्थित आहेत शोभायात्रेला. पुन्हा ही दृश्य आपण वेगळ्या पद्धतीनं, वेगळी काहीतरी संकल्पना, वेगळी काहीतरी दृश्य बघतोय. कारण या सगळ्या शोभायात्रेमध्ये आपल्याला ठाण्यामध्ये देवी आणि तिचा पूर्ण दरबार आपल्याला दिसतोय, तो साकारण्यात आलेला आहे. दाक्षिणात्य संस्कृतीतील देवी देवतांचं हे चित्र साकारण्यात आलेलं आहे. या चित्ररथामध्ये आणि हे चित्ररथ एका मागोमाग एक या शोभायात्रांमध्ये सहभागी असतात. काहीतरी ऐतिहासिक संकल्पना असतात, काही धार्मिक संकल्पना असतात आणि त्या या चित्ररथांमधनं मांडल्या जातात. तर गिरगावात आपल्याला एक महिला तिच्या बुलेटवरती स्वार झालेली दिसते आणि तिची बुलेट ही संपूर्णपणे रंगीबेरंगी फुलांनी कशी सजवण्यात आलेली आहे. या स्कूटरच्या मागे, या बाईकच्या मागे एक अब्दागिरी दिसतेय आणि पुढे संपूर्णपणे हा भाग फुलांनी सजवलेला. पुन्हा ही दृश्य ठाण्यातली आणि तिथे पारंपरिक वाद्य वाजवत या चित्ररथासमोर हा चित्ररथ या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेला. ठाण्यातील शोभायात्रा आपण पाहतोय. या शोभायात्रेमध्ये कर्नाटक सांस्कृतिक संघाकडून जे आहे एक सुंदर असा चित्ररथ उभं केलेला आहे. नेमकं या चित्ररथाच्या मागचं कारण काय आहे, काय यामध्ये वैशिष्ट्य आहे ते आपण जाणून घेणार आहोत. चित्ररथ जे आहे ते उभं
जो गुड़ी पड़वा का जो ये शुभ अवसर पर हम लोग कर्नाटक कन्नड़ और तुलु समाज के तरफ से हमारा जो देवी महात्मा का यक्षगान जो है, यक्षगान कला है, उधर का जो परंपरा है, सांस्कृतिक परंपरा है, और जो भजन है, जो नाच के भजन गाते हैं, वो सब हम सादर किया है। तो नववर्ष के हिसाब से तो आज हम हमारा वो बधाई करना चाहते हैं। नक्कीच आपण दरवर्षी या शोभायात्रेमध्ये सहभागी होत असता का? Yes, yes. हम लोग दर वर्ष ये शोभायात्रा में सहभागी होते हैं। आपण जर पाहिलं तर कर्नाटक सांस्कृतिक संघ यांच्याकडून जो आहे तो हा चित्ररथ जो आहे उभा केलेला आहे. कर्नाटकाची संस्कृती नेमकी काय आहे ते या चित्ररथाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे देवीचं रूप घेतलेली एक महिला देखील आहे. सुंदर असं चित्ररथ आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी. ठाण्यामध्ये पारंपरिक दाक्षिणात्य पद्धतीचा हा एक चित्ररथ सहभागी झालेला आणि त्याच्यासोबत असलेली त्यांचीच पारंपरिक वाद्य कर्नाटकातली. तर दुसरीकडे गिरगावमध्ये एक महिला जी बुलेटवरती स्वार झालेली आहे, तिची बाईक इतकी आकर्षक, इतकी लक्ष वेधून घेणारी आहे की प्रथम दर्शनी पाहता ही बाईक आहे की आणखी काय असा प्रश्न पडतोय. मागे लावलेली अब्दागीर आणि पुढे बाईकला फुलांनी जे काही सजवण्यात आलेलं आहे त्यामुळे प्रत्येक जण या महिलेचा, या बाईकचा फोटो काढण्यासाठी पुढे सरसावत आहे. त्या महिलेसोबत फोटो काढण्यासाठी अनेकांची इच्छा आहे आणि प्रत्येक जण फोटो घेतोय. ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीनं जसं हा गुढीपाडवा आणि या शोभायात्रेत सहभागी होण्याची जी काही पद्धत असते, दरवर्षी काहीतरी वेगळी आयडिया, वेगळी संकल्पना असते आणि त्या पद्धतीनं सहभागी होत असतात. एक मल्लखांब प्रात्यक्षिक सुद्धा या चित्ररथाच्या माध्यमातून या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेलं दिसतंय. आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच शोभायात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील जवळपास 35 चित्ररथ या शोभायात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि यामधून वेगवेगळा सामाजिक संदेश जो आहे तो देण्यात येत आहे. आपण आता देखील पाहिलं लहान मुलं मल्लखांबाची प्रात्यक्षिकता दाखवताना आपल्याला दिसत आहेत. एकलव्य क्रीडा मंडळ इथून हे चित्ररथ जे आहे ते आलेलं आपल्याला पाहायला मिळते. लहान मुली आहेत, हातात लेझीम घेऊन जे आहेत त्या पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ही जी शोभायात्रा आहे बिलकुल. ठाण्यातनं आपण आता गिरगावात जाऊयात. उदय, सचिन, श्वेता, जे उदय, तुमच्या सोबत जी महिला दिसतेय, बाईक इतकी सुंदर पद्धतीनं सजवण्यात आलेली आहे. काय आहे त्या मागचा उद्देश किंवा कशी ही आयडिया यावर्षी त्यांना सुचली आहे? अगदी बरोबर. आपण पाहतोय गिरगावचं वैशिष्ट्य आहे की जे रॉयल एनफील्ड म्हणजे बुलेटवरती स्वार झालेल्या महिला ज्या पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेमध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळते, त्यांची बुलेट देखील अतिशय सुंदर अशा आकर्षक फुलांनी सजवलेली आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि याच बुलेटवरती आपण इथे पाहू शकतो देवीचं चित्र देखील आहे. एक चेहरा जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो. त्याचबरोबर छोटीशी गुढी जी आहे ते देखील इथे पाहायला मिळते आहे. अगदी मराठमोळ्या सगळ्या पेहरावामध्ये या तरुणी इथे आलेल्या आहेत. आपण थेट त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल, आजच्या दिवसाची तुम्ही कशी तयारी करताय? आजच्या दिवसाची तयारी गेल्या गुढीपाडव्यापासून सुरुवात होते आमची आणि मी यावर्षी जास्त करून महालक्ष्मी लक्ष्मीच्या याच्यामध्ये म्हटलं पूर्ण तयार झालेली आहे. तर म्हणून माझा हा गेटअप यावर्षीचा आहे. बुलेट खूप चांगली सजवली आहे. फुलांची आरास जी आहे ती अतिशय सुंदर केलेली आहे. किती वेळ लागला सगळं करायला? काल रात्रीपासून रात्रभर सगळी पूर्ण सजावट रात्रभर. हो हो. अच्छा, तुम्ही आज या सगळ्या बाईक रॅलीमध्ये सहभागी होणार आहात. काय सांगाल, कसा एक जल्लोष असतो, वातावरण असतो, नवीन वर्षाचं स्वागत बुलेटवरनं आपल्याला करायचं? आम्हाला मराठी व्हायचा खूप अभिमान आहे या गोष्टीचा आणि मला दरवर्षी या ह्याच्यामध्ये मी भाग घेते आणि मला खूप अभिमान आहे या गोष्टीचा की मी दरवर्षी बुलेटवर सवारी करते. एक उत्साह असतो, खूप प्रचंड जल्लोष असतो. सर्व तरुणींना वाटतं की आपणही बुलेटवरनं अशा प्रकारे मराठमोळ्या पेहरावामध्ये एकदम थाटात निघावं. कसं वाटतं? म्हणजे बुलेटवर बसल्यावर तुम्हाला एक वेगळी फील येते मला तर वाटते आणि एकदम बिंदास मुलगी असं मला वाटतं. म्हणजे मला कोणाचं हे नाही आहे, म्हणजे दबाव नाही आहे किंवा काही. मला जे आवडते मी ते करते आणि मला बुलेट चालवायला खूप खूप प्रचंड आवडतं. तुम्ही नऊवारी साडी नेसली पण बुलेटवरती बसणं देखील तितकंच खूप कठीण असतं. खूप खूप कठीण आहे आणि रॅली 12 वाजेपर्यंत या अवतारात राहणं म्हणजे ते पण एक खूप मोठं हे.
पण आम्ही या दिवसासाठी आम्ही काही करू शकतो. आपण इथे पाहतो की गुढीपाडव्याचा जल्लोष आणि उत्साह इथे आपल्याला गिरगावमध्ये पाहायला मिळतोय. एक तरुणी जी आहे त्या आकर्षक पेहरावामध्ये, मराठमोळ्या पेहरावामध्ये इथे आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि आकर्षक फुलांची आरास जी आहे ती इथे केलेली आपल्याला पाहायला मिळते. इतरही अनेक तरुणी या सगळ्या बाईक रॅलीमध्ये इथे सहभागी होणार आहेत आणि जल्लोषाच्या वातावरणाला थोड्याच वेळात इथे सुरुवात होणार आहे. बिलकुल उदय. आणि या गिरगावमध्ये आपली बाईक सर्वात जास्त छान कशी दिसेल